एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ स जीवती. 16. एवं याप्रमाणे प्रवर्तितम वेदांनी प्रस्थापित केलेले चक्रम चक्र न करीत नाही, अनुवर्तयती पालन किंवा अंगीकार, इह या जन्मामध्ये, यहा जो, अघ आयुहू ज्याचे जीवन पापमय आहे, इंद्रिय आरामहा इंद्रिय तृप्तीमध्ये समाधानी राहणारा, मोघम व्यर्थपणे, पार्थ हे पृथापुत्र अर्जुन, सहा तो, जीवती जगतो. हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही, ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करिताच जगत असल्याने व्यर्थ जीवन जगते. तात्पर्य: काबाड कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या. या भोगवादी तत्वज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी केली आहे. म्हणून ज्यांना या भौतिक जगाचा भोग घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जो अशा नियमांचे पालन करीत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटपूर्ण जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमांनुसार विशेषतया मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. पाप आणि पुण्यांच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांसाठी वेदवर्णित यज्ञांचे कठोरतेने पालन करण्याची आवश्यकता नाही. पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त यज्ञ चक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. जे कृष्ण भावना भावित नाहीत ते निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग आहेत, म्हणून त्यांना पुण्य कर्मे करणे जरुरीचे असते. यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आली आहे की ज्यामुळे विषय वासनेत दंग असणारी व्यक्ती आपल्या इच्छा इंद्रिय तृप्तीच्या कर्मफलांमध्ये न गुरफटता तृप्त करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नाही, तर ती भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित अवस्थेवर अवलंबून असते. या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्ष देवदेवतांकडून केली जाते. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात. अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेचेच आचरण आहे. कारण जेव्हा व्यक्ती यज्ञ करण्यामध्ये निपुण होते तेव्हा ती निश्चितपणे कृष्ण भावनाभावित बनते. पण जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावनाभावित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते. म्हणून एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंतच आपली प्रगती कुंठित न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्यांच्याही पलीकडे गेले पाहिजे.